हे बेटा पहिला क्वेश्चन झालाय. सेकंड क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा ग्राफिकली आपण कसं सॉल्व्ह करतो. दोन इक्वेशन्स दिलेले आहेत. पहिल्या इक्वेशन साठी काय तयार करायचा, पहिला टेबल तयार करायचा. फॉर एक्स मायनस 3y टेबल कसा तयार करायचा, टेबल कसा तयार करायचा. ठीक आहे. दोन अननोन बेटा, दोन व्हेरिएबल्स अननोन आहेत. दोन्ही व्हेरिएबल्स आपल्याला फाइंड आउट करता येणार आहे. एक व्हेरिएबल आपल्याला ठरवावं लागेल आणि त्याच्यावरनं दुसरी व्हॅल्यू भेटणार आहे. एक्सची व्हॅल्यू आपण ठरवली तर त्याच्यावरनं वाय भेटणार आहे. वायची व्हॅल्यू आपण ठरवली तर त्याच्यावरनं एक्स भेटणार आहे. आपण काय करूया, वायची व्हॅल्यू ठरवूया. वायची व्हॅल्यू 0 घेतली तर काय होईल बघा. वेन y इज इक्वल टू 0 या इक्वेशन मध्ये y ची किंमत 0 टाकतो. x मायनस 3 y ची व्हॅल्यू काय होईल मग. बेटा 3 इंटू 0, 3 इंटू 0 किती येते, 3 इंटू 0 3 येते. हा 0 झाल्यानंतर ना x ची व्हॅल्यू किती येते, पॉइंट काय भेटला तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर ना y ची व्हॅल्यू काय घेऊ सांगा. y ची व्हॅल्यू 1 घेतली तर काय होईल. वेन y इज इक्वल टू 1 x मायनस 3 y ची व्हॅल्यू 1 काय होईल. 3 1 3 मायनस 3, हा मायनस 3 इकडे गेल्यावर काय होईल प्लस 3. x ची व्हॅल्यू काय येते, y ची व्हॅल्यू 1 सबस्टिट्यूट केल्यावर x ची व्हॅल्यू किती आली लागली. y ची व्हॅल्यू अजून काय घेऊ सांगा. y ची व्हॅल्यू 2 घेतल्यावर काय होईल बघा. x मायनस 3y, y च्या जागी 3 टू जा मायनस 6, हा मायनस 6 इकडे गेल्यावर काय होईल. 1 प्लस 6 किती येते 7,2. ठीक आहे. पहिल्या इक्वेशन साठी पहिला टेबल तयार झाला. दुसऱ्या इक्वेशन साठी बघा. फॉर दुसरा इक्वेशन काय, 3x मायनस 2y प्लस 4 इक्वल टू 0. ए बेटा या प्लस 4 ला इकडे पाठवतो, या प्लस 4 ला इकडे पाठवल्यावर काय होते. 3x मायनस 2y हा प्लस 4 इकडे गेल्यावर मायनस 4. ठीक आहे. आता y ची व्हॅल्यू काय घेऊ सांगा. वेन y इज इक्वल टू, y ची व्हॅल्यू किती घेऊ. 0 घेतलं तर काय होईल बघा. 0 घेतलं तर हा 0 आहे. 3x ची व्हॅल्यू मायनस 4, x ची व्हॅल्यू मायनस 4/3 येते. मायनस 4/3 ग्राफवरती प्लॉट करता येणार. काय घेऊ सांगा. 1 घेतलं तर हा मायनस 2 होईल. मायनस 2 इकडे गेल्यावर प्लस 2 येईल. 4 मायनस 4 प्लस 2 मायनस 2 होत आहे. मायनस 2/3 येते. 1 पण चालणार, निगेटिव्ह नंबर. मायनस 2 घेतलं तर बेटा मायनस 2 घेतलं तर काय होईल बघा. 3x मायनस मायनस 2, 3x मायनस इंटू मायनस 2 टू जा 3x. नाही चालणार नाही चालणार, कारण फक्त 2 फक्त 2 घ्यायचं का. फक्त 2 घेतलं तर काय होईल. इथे y होता ना. फक्त 2 घेतलं तर काय होईल. मायनस 4 इकडे गेल्यावर प्लस 4, 0 होतं ना मग. वेन y इक्वल टू 3x मायनस 2, y ची व्हॅल्यू 2 मायनस 4, 3x हा मायनस 2 टू जा, हा मायनस 4 इकडे गेल्यावर काय होईल प्लस 4. मायनस 4 प्लस 4 काय होईल. x ची व्हॅल्यू काय येते, y ची व्हॅल्यू 2 घेतल्यानंतर, अरे बापरे टेबलच कट केलं का मी. टेबल इथं तयार करू. एक्स वाय एक्स 0/3 केल्यानंतर 0 डिवायडेड बाय एनिथिंग काय ते. हे बेटा y ची व्हॅल्यू 2 घेतल्यावर x ची व्हॅल्यू किती आलेली. आणखी एक व्हॅल्यू सांगा. y ची व्हॅल्यू काय घेऊ, निगेटिव्ह पण चालेल ना. 1 घेतलं तर इकडे गेल्यानंतर प्लस 2 आहे. नाही 1 नाही चालणार, 1 नाही चालणार. मायनस 1 घेतलं तर चालेल बघा. y ची व्हॅल्यू मायनस 1 बघा काय होईल. 3x मायनस 2 y ची व्हॅल्यू मायनस 1 मायनस 4 काय होतंय बघा. 3x
मायनस इंटू मायनस 2 वन जा हा -4 3x हा 2 इकडे गेल्यावर काय होईल -2 -4 -2 बेटा सेम साईनचे दोन नंबर असेल तर नंबरचा करायचा ऍडिशन 4 + 2 किती होतो 6 मोठ्या नंबरची साईन आन्सरला द्यायची तर x ची व्हॅल्यू किती येईल -6 डिवायडेड बाय 3 म्हणजे x ची व्हॅल्यू मायनस y ची व्हॅल्यू -1 टाकल्यानंतर ना x ची व्हॅल्यू यायला लागली -2 -y ठीक त्याच्यानंतर बेटा y ची व्हॅल्यू अजून काय टाकू सांगा -4 टाकलं तर हा होईल 8 इकडे गेल्यानंतर ना -8 चालतं y ची व्हॅल्यू किती किती म्हणलात -4 3x -2 y ची व्हॅल्यू -4 -4 3x मायनस इंटू मायनस 2 4 जा 3x हा +8 इकडे गेल्यावर काय होईल -4 -8 सेम साईनचे दोन नंबर असेल तर नंबरचा ऍडिशन करायचा 8 + 4 = 12 नेहमी आन्सरला साईन कसं द्यायचा क्वेश्चन मध्ये जो मोठा डिजिट आहे त्याची साईन आन्सर द्यायची x ची व्हॅल्यू काय येईल -12 डिवायडेड बाय 3 म्हणजे किती x ची व्हॅल्यू y ची व्हॅल्यू -4 टाकल्यानंतर x ची व्हॅल्यू पण किती आली ठीक आहे दोन्ही टेबल कंप्लीट झाले आता याचा ग्राफ ड्रॉ हॉरिझॉन्टल नंबर लाईनला काय म्हणायचं व्हर्टिकल नंबर लाईनला काय म्हणायचं 0 1 2 3 4 5 6 -1 -2 -3 -4 -5 -6 -7 1 2 3 4 5 6 7 8 9 -1 -2 -3 -4 -5 -6 -7 -8 ठीक आहे हे बेटा पहिला पॉईंट काय प्लॉट करायचं 1 0 पहिला पॉईंट बघा 1 0 1 0 कसा प्लॉट करायचा हॉरिझॉन्टल डिस्टन्स 1 व्हर्टिकल डिस्टन्स 0 1 0 इकडेच आहे 4 1 4 1 कुठे हॉरिझॉन्टल डिस्टन्स 4 व्हर्टिकल डिस्टन्स त्याच्यानंतर 7 2 हॉरिझॉन्टल डिस्टन्स 7 व्हर्टिकल डिस्टन्स या तिन्ही पॉईंट मधून पास होणारी लाईन ड्रॉ करायची या तिन्ही पॉईंट मधून पास होणारी लाईन ड्रॉ केल्यानंतर या लाईनचं इक्वेशन काय असणार आहे x - 3y = 1 x - 3y = या दुसऱ्या इक्वेशनला रिप्रेझेंट करणारी लाईन ड्रॉ करतो त्याच्यासाठी हे तीन पॉईंट्स काय करावे प्लॉट करावे पहिला पॉईंट काय 0 2 हॉरिझॉन्टल डिस्टन्स 0 व्हर्टिकल डिस्टन्स 2 2 0 0 2 त्याच्यानंतर -2 -1 हॉरिझॉन्टल डिस्टन्स -2 व्हर्टिकल डिस्टन्स -1 त्याच्यानंतर -4 -4 हॉरिझॉन्टल डिस्टन्स -4 व्हर्टिकल डिस्टन्स -4 तर कुठं कट करायला लागला बघा अप्रॉक्सिमेटली बेटा ही लाईन कुठं कट करायला लागली एकमेकाला कुठं कट करायला लागली -1 -2 का आन्सर काय बघा -1 -1 ला कट करायला -2 -1 बरोबर आन्सर द्यायचं का -2 -1 ठीक आहे जेव्हा तुम्ही विथ स्केल हे ड्रॉ करता ना तेव्हा ते व्यवस्थित येणार नाही मी रफ ड्रॉ केल्यामुळे तसं आहे ठीक आहे देअरफॉर द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन्स इज x, y किती आहे बेटा आन्सर हे आन्सर कोणाला लिहायचं असेल तर लिहू ग्राफ ड्रॉ केलं हे नाही करत बेटा थर्ड क्वेश्चन बघा दोन इक्वेशन दिले ह्याला कसं सॉल्व्ह करायचं पहिल्या इक्वेशन साठी पहिला टेबल तयार करू फॉर 5x - 6y + 30 = 5x - 6y हा 30 इकडे गेल्यावर काय होईल -30 ठीक आहे
याच्यासाठी टेबल तयार करतो. एक्स वाय एक्स वाय. हे बेटा y ची व्हॅल्यू काय घेऊ सांगा. y ची व्हॅल्यू काय घेऊ. ठीक आहे 0 घेतो. वेन y इक्वल टू जी. y ची व्हॅल्यू 0 घेतल्यावर काय होईल सांगा. हे बेटा y ची व्हॅल्यू 0 घेतल्यावर काय होईल. -6 इंटू 0. x ची व्हॅल्यू काय आहे ते मायनस पॉइंट काय भेटला -6. सांगा बघू दुसरी व्हॅल्यू. y ची व्हॅल्यू आणखी काय घेऊ. पॉझिटिव्ह पण चालेल निगेटिव्ह पण चालेल. काय घेऊ 5 घेऊ का. वेन y इक्वल टू 5x -6 y ची व्हॅल्यू 5. हे बेटा 6 5 30 मायनस. हे बेटा -30 इकडे गेल्यावर काय होईल प्लस. वेगवेगळ्या साईनचे नंबर्स असतील तर नंबरचा करायचा सबस्ट्रॅक्शन. 30 - 30 इज जी. दोन्हीकडे 5 नी डिवाइड केल्यावर 0 डिवाइडेड बाय एनिथिंग इज. तर y ची व्हॅल्यू 5 सबस्टिट्यूट केल्यावर x ची व्हॅल्यू काय भेटली. आणखी एक व्हॅल्यू सांगा. y ची व्हॅल्यू काय घेऊ सांगा. निगेटिव्ह पण चालेल ना. छोटी व्हॅल्यू सांगा. खूप मोठी होईल ना. नाही -5 म्हटलं तर इथं 60 होईल आणि 12 मोठं येईल. एक्स ची व्हॅल्यू मोठी येते. मग ग्राफ आपल्याला खूप मोठा ड्रॉ करावा लागेल. छोटी व्हॅल्यू अजून कुठली येते का मायनस नाही. पॉझिटिव्ह व्हॅल्यू कुठली. पॉझिटिव्ह व्हॅल्यू 10 घेतली तर. हे बेटा पॉझिटिव्ह व्हॅल्यू y ची 10 घेतली तर 5x -6 y ची व्हॅल्यू 10. 5x हा -60 -30 5x -60 इकडे गेल्यावर काय होईल प्लस 60. वेगवेगळ्या साईनचे नंबर्स असल्यावर काय करायचं. ऍडिशन का सबस्ट्रॅक्शन. मोठ्या नंबर मधनं छोटा नंबर सबस्ट्रॅक्ट करायचा. 60 मधनं 30 गेले किती राहतात 30 राहतात. या 30 ला साईन कुठली देऊ. क्वेश्चन मध्ये जो मोठा डिजिट आहे त्याची साईन द्यायची +30. तर x ची व्हॅल्यू 30 डिवाइडेड बाय 5 म्हणजे किती. ठीक आहे. y ची व्हॅल्यू 10 घेतल्यावर x ची व्हॅल्यू किती मिळाली 6. आता दुसऱ्या इक्वेशन साठी दुसरा इक्वेशन काय तो पण तसाच आहे बघा. 5x + 4y -20 इक्वल टू 0. याच्यासाठी टेबल तयार करूया. x y x y. सांगा भाऊ पहिल्यांदा हे -20 इकडे पाठवू का. या -20 ला इकडे पाठवतो. -20 इज इक्वल टू 0. इकडे काय करतो हा -20 इकडे लिहितो. ठीक आहे. किती घेऊ y ची व्हॅल्यू 0 घेतली तर y इक्वल टू 0. y 0 सबस्टिट्यूट केल्यावर काय होईल 4 0 चा 0. ठीक आहे. x ची व्हॅल्यू काय येईल मग x ची व्हॅल्यू काय ते y ची व्हॅल्यू 0 सबस्टिट्यूट केल्यावर x ची व्हॅल्यू 4. त्याच्यानंतर अजून काय व्हॅल्यू सांगा. Then y is equal to 5. 5x plus 4 into 5 equal to 20. हे 4 5 5x 20 हा 20 इकडे आल्यावर 20 - 20 x ची व्हॅल्यू काय येणार 0 डिवाइडेड बाय 5 म्हणजे 0. y ची व्हॅल्यू 5 घेतल्यावर x ची व्हॅल्यू काय मिळाली 0. हा पॉईंट तिकडे पण आहे का बघा 0 5 तिकडे पण आहे. इथेच लक्षात आला आपल्याला आन्सर काय. म्हणजे याचा अर्थ असं नाहीये की ग्राफ ड्रॉ करायचा नाही. ग्राफ ड्रॉ करण्याला मार्क आहे पण आन्सर तर आपल्याला लक्षात आला. तिथे पण 0 काय इकडे पण 0 काय. याचा अर्थ काय आन्सर सोल्युशन काय असणार आहे 0 5. लगेच लिहायचं नाही सोल्युशन. वेन y इज इक्वल टू y ची आणखी एक व्हॅल्यू सांगा.
मायनस पाय घेऊ का? मायनस पाय घेतल्यावर काय होईल? हा -20, हा -20 इकडे गेल्यावर काय होईल? एक्स ची व्हॅल्यू काय येते? वाय ची व्हॅल्यू -5, एक्स ची व्हॅल्यू 8 मायनस वाय. ठीक आहे, आता याचा ग्राफ ड्रॉ करूया. हॉरिझॉन्टल नंबर लाईनला काय नाव द्यायचं? याला म्हणायचं एक्स ऍक्सिस. व्हर्टिकल नंबर लाईनला काय नाव द्यायचं? वाय ऍक्सिस. हा 0, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, -1 -2 -3 -4 -5 -6 -7 -8 -9 -10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा -1 -2 -3 -4 -5 -6 -7 -8 -9 -10. पहिला पॉईंट काय सांगा? -6 0. हॉरिझॉन्टल डिस्टन्स -6, व्हर्टिकल डिस्टन्स 0, म्हणजे इकडेच पॉईंट. दुसरा 0 5, हॉरिझॉन्टल डिस्टन्स 0, व्हर्टिकल डिस्टन्स 5. त्याच्यानंतर 6 10, हॉरिझॉन्टल डिस्टन्स 6, व्हर्टिकल डिस्टन्स 10. इकडे बघा तो पॉईंट. या 3 पॉईंट मधून पास होणारी लाईन तुमची व्यवस्थित यायला पाहिजे ना. बेटा या लाईनचा नाव काय? 5x - 6y + 30. 5x - 6y + 30 इक्वल टू, क्वेश्चन मध्ये जो दिलाय तो लिहिलो. त्याच्यानंतर ना 4 0 4 0 इकडे पॉईंट. त्याच्यानंतर ना 0 5 0 5 इकडेच आहे की 0. त्याच्यानंतर ना 8 -5, हॉरिझॉन्टल डिस्टन्स 8, व्हर्टिकल डिस्टन्स -5. या 3 पॉईंट मधून पास होणारी लाईन. या लाईनचं नाव काय? 5x + 4y -20. 5x + 4y -20 इक्वल टू G. आणि इंटरसेक्टिंग पॉईंट काय? 0. Therefore, the solution of given equations is x, y. x ची व्हॅल्यू काय येते? लक्ष द्यायला देणं लक्ष. हे बेटा कसं सॉल्व्ह करायचं सांगा. तुम्ही सांगा कसं सॉल्व्ह करायचं. 3x - y -2 इक्वल टू 0. या इक्वेशनला थोडंसं व्यवस्थित देतो. -2 ला इकडे पाठवतो. ठीक आहे, याच्यासाठी टेबल तयार करतो. एक्स वाय सांगा भाऊ. y ची व्हॅल्यू काय घेऊ दे? y ची व्हॅल्यू वेन y = 1. थोडं डोकं चालवावं लागेल. इथं काय व्हॅल्यू घ्यायचं त्याच्यासाठी थोडंसं डोकं चालवावं लागेल. 3x - y ची व्हॅल्यू 1. हा -1 इकडे आल्यावर काय होईल? +1. 3x = 3. तर x ची व्हॅल्यू काय येते? तर y ची व्हॅल्यू 1 घेतलं, x ची व्हॅल्यू पण 1. 1, दुसरी व्हॅल्यू सांगा बघू. y ची व्हॅल्यू काय घेऊ सांगा. एक्झाम मध्ये तुम्हाला डिसाईड करायचंय, कोण सांगायला येणार नाही. तुमचं डोकं लावून तुम्हाला सॉल्व्ह करायचंय. y ची व्हॅल्यू काय घेऊ? 4 घेतल्यावर काय होईल? हा 3x - 4. हा -4 इकडे आल्यावर 3x, हा 6. x ची व्हॅल्यू काय येते? x ची व्हॅल्यू, y ची व्हॅल्यू 4 घेतली, x ची व्हॅल्यू किती येते? वेन y y ची व्हॅल्यू काय घेऊ सांगा. निगेटिव्ह सांगा, खूप मोठी होईल व्हॅल्यू. -2 घेतलं तर चालेल. -2 घेतले तर चालेल. 3x - y ची व्हॅल्यू -2. 3x मायनस इंटू मायनस प्लस. हा 2 इकडे गेल्यावर 3x 2 - 2. x ची व्हॅल्यू काय येते? 0 / 3 म्हणजे ठीक आहे.
y ची व्हॅल्यू -2 टाकल्यावर x ची व्हॅल्यू किती आली? पॉईंट मिळाला 0 मायनस 4. दुसरा इक्वेशन काय? 2x प्लस y इक्वल टू 8. याच्यासाठी टेबल तयार करतो. एक्स वाय सांगा y ची व्हॅल्यू काय घेऊ? y ची व्हॅल्यू 2 घेतो. 2x हे 2 हा प्लस 2 इकडे गेल्यावर काय होईल? -2. 8 minus 2 is y ची व्हॅल्यू 2, x ची व्हॅल्यू 3. अजून सांगा व्हॅल्यूज. y ची व्हॅल्यू किती घेऊ? 4 घेऊ. 2x प्लस 4 इक्वल टू 8. हा 4 इकडे गेल्यावर काय होईल? -4. हा किती येतो? 4. x ची व्हॅल्यू काय? y ची व्हॅल्यू 4 घेतल्यावर x ची व्हॅल्यू तर 2 4 हा पॉईंट मिळाला. आणखी एक पॉईंट सांगा. छोटी व्हॅल्यू सर, छोटी निगेटिव्ह पण चालेल. हे बेटा 0 घेतली तर y ची व्हॅल्यू 0 घेतली तर 2x प्लस y ची व्हॅल्यू 0 किती येते बेटा? x ची व्हॅल्यू y ची व्हॅल्यू 0 घेतल्यावर x ची व्हॅल्यू. आता याचा ग्राफ ड्रॉ करतो. हे x ऍक्सिस, हे y ऍक्सिस. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10. -1 -2 -3 -4 -5 -6 -7 -1 2 3 4 5 6 7 8 -1 -2 -3 -4 -5 -6 -7 -8. पहिला पॉईंट काय सांगा? 1 1. हॉरिझॉन्टल डिस्टन्स 1, व्हर्टिकल डिस्टन्स 1. 2 4 2 4. त्याच्यानंतर 0 -2. हॉरिझॉन्टल डिस्टन्स 0, व्हर्टिकल डिस्टन्स -2. या 3 पॉईंट मधून पास होणारी लाईन टाकू. बेटा या इक्वेशनचं नाव काय? या लाईनचं नाव काय? 3x - y - 2. 3x - y - 2 इक्वल टू 0. 3 2 3 हॉरिझॉन्टल डिस्टन्स 3, व्हर्टिकल डिस्टन्स 2 3. त्याच्यानंतर 2 4 2 4. तेच आहे ना? सॉरी, हा 2 4 इकडे पण आहे ना? हाच आहे. हो 2 4. त्याच्यानंतर 4 0 4 0. या 3 पॉईंट मधून पास होणारी लाईन. म्हणजे ऑलरेडी आपल्याला कॉमन पॉईंट भेटलेला आहे. या इक्वेशनचं नाव, या लाईनचं नाव काय? 2x प्लस y इक्वल टू 2x प्लस y इक्वल टू. आणि हा इंटरसेक्टिंग पॉईंट काय? 2, 4 2,